एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करेल त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. नांदूर शिंगोटे बस स्थानकावर पावसामुळे चिखल व खड्ड्यांचे साम्राज्य. स्वच्छतागृहाच्या अभावामुळे महिलांची कुचंबणा. नांदूर शिंगोटे सिन्नर तालुक्याची मध्यवर्ती बाजारपेठ. नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग 60 वरील महत्त्वाचे ठिकाण. दररोज 15-16 गावांचा संपर्क. दिवसातून किमान 200 बसेसची वर्दळ. मात्र या बस स्थानकाची अवस्था दयनीयच. जुने बस स्थानक पाडून नवीन काम सुरू होणार अशी घोषणा झाली. प्रवाशांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलं, पण महिनाभर उलटूनही प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू झालेलं नाही. पावसाळ्यात खड्डे, चिखल, गर्दी, प्रवाशांचे हाल थांबलेले नाहीत. एका बसला जागा नसल्याने दुसरी बस थेट बाहेरून सुटते आणि प्रवासी हात चोळत उभे राहतात. विद्यार्थ्यांसह महिला वर्गांचं प्रचंड हाल होत आहेत. त्यातच मोठा प्रश्न म्हणजे स्वच्छतागृहाचा अभाव. महिला वर्गाची कुचंबणा या ठिकाणी नेहमीची झाली आहे. बसेसची योग्य व्यवस्था आणि कामाला वेग न दिल्यास प्रवासी व विद्यार्थी वर्ग तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबणार आहेत, असा जाहीर इशारा स्थानिक आता देऊ लागलेत. बस पकडायला उभा राहतो, पण बस आत न येता बाहेरूनच निघून जाते. खूप हाल होतात. नांदूर शिंगोटे बस स्थानकाच्या या दुर्दशेकडे एसटी प्रशासन कधी लक्ष देणार, हाच खरा खुला सवाल आहे. आपली दुनियादारीसाठी प्रकाश शेळके, नांदूर शिंगोटे, सिन्नर. प्रत्यक्ष नांदूर शिंगोटे येथील बस स्थानकावरती या ठिकाणी बस स्थानकाची दयनीय अवस्था झालेली आहे. असून अडचण असून खोंबा अशी म्हणण्याची पद्धत आता इथे लागू झालेली आहे. या परिसरातील सर्व सुविधांचा वाणवा उडलेला आहे. मात्र गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी बस स्थानकाचे काम चालू होणार असल्याचं सांगून अद्यापपर्यंत कुठलंही काम चालू झालेलं नाही. बस स्थानक शिफ्टिंग केलं आहे, मात्र आज या ठिकाणी बस उभी राहण्यासाठी जागा नाही. एक बस आली तर बाकीच्या बस बाहेरून जाण्याचा प्रकार सुरू आहे. प्रवाशांना बस स्थानकात ताटकळत उभं राहावं लागतं आणि बसेस या बाहेरून जात आहे. तर यावर त्वरित कार्यवाही व्हावी, अन्यथा या ठिकाणी आंदोलन छेडले जाण्याची शक्यता आहे.